नमस्कार, मी धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना व्हेज चायनीज पॉकेट बनवणार आहोत। तर त्यासाठी आधी सर्वात प्रथम आपण आहे ना कणिक मळून घेऊ। म्हणजे पॉकेटसाठी जे कणिक मळायला लागतं ना ते। तर मी इथे मैद्याचा वगैरे काहीच वापर केला नाही, गव्हाचं पीठ आहे। एक बाउल मी घेतलेला आहे, एक वाटी घ्या। तुम्ही जेवढं बनवणार आहात त्यानुसार घ्या। ते थोडा असा खड्डा करून घ्यायचा आहे। इथे एक चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अगदी थोडीशी साखर आहे। इथे तुमच्याकडे पिठी साखर असेल ना, पावडर साखरेची, ती टाकली तरी चालेल। सो इथे मी 3 चमचे दही टाकणार आहे। चमचा बघू शकता, आपण पोहे खातो तो चमचा आहे, ते 3 चमचे टाकायचे। बेकिंग पावडर आहे अर्ध्या चमच्याला पण कमी, अगदी पाव चमचा पण नाहीये, थोडी त्यालाही कमीच आहे, ती टाकून घ्यायची। आणि इथे अगदी 2 पिंच खायचा सोडा आहे, हा टाकते। हे सगळं टाकलं ना की आधी हे थोडं ना दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय, कारण आपण खायचा सोडा आणि पावडर टाकली, बेकिंग पावडर, ते फर्मेंट होतं। मग आता आपण हे पीठ पण मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर इथे 1 चमचा ना तेल टाकायचंय। नॉर्मल आपण जे खायला वापरतो ना तेच तेल घेतलंय मी। आणि ह्याचा ना छान पीठ मळून घ्यायचंय। अगदी घट्ट पण नाही मळायचंय, कडक आणि अगदी सॉफ्ट पण नाही मळायचंय, मीडियम साईजचं करायचंय। हे मिक्स झालं ना की थोडं थोडं पाणी घेऊन हे मळून घेऊया आपण। ते आपण आहे ना छान कणिक मळून घेतलं, बघू शकता तुम्ही। आता ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून आहे ना आपण हे थोडं मळून घेऊया। पीठ छान आहे ना असं मळून घ्यायचंय। हे आपण असं झाकून ठेवून देऊया। आता आपण आहे ना आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी भाजी करून घेऊया। तर इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्या। मी शिमला मिरची, गाजर, कोबी आणि थोडं बीटरूट घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे। आणि इथे कांदा, टोमॅटो, थोडी कोथिंबीर आहे आणि कांद्याची पात आहे। आणि कांद्याच्या पातीच्या वर थोडंसं असतं ना पोपटी, ते पण घेतलेलं आहे मी। इथे तुम्ही पनीर घेऊ शकता, मशरूम घेऊ शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्या। एक पळीला मी थोडं कमी तेल टाकले। इथे आलं लसूण मी कुटून घेतलंय। इथे आलं लसूण टाकलं ना की थोडंसं जिरं टाकून घ्यायचं। इथे लसूण जरा भाजून घ्यायचा चांगला। इथे कांद्याच्या पातीचं थोडं कांदा आहे ना तो टाकून घेते। आपण साधा कांदा पण टाकायचा। इथे या भाज्या आहेत ना आपण अगदी फास्ट गॅसवर शिजवून घेणार आहोत। अगदी खूप शिजवायच्या नाहीये, थोड्या अशा कच्च्यावरच ठेवायच्या। त्यामुळे गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि पटापट हे टाकून घ्यायचं। इथे कांदा टाकून 1 मिनिट झालेला आहे। आता मी ह्या सर्व भाज्या आहेत ना ह्या पण टाकून घेते। इथे टोमॅटो आहे, हे आपण टाकते। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। काळी मिरी पावडर आहे, ती टाकूया। अर्धा चम्मच टाकली आहे मी। इथे पेरी पेरी मसाला आहे, तुमच्याकडे मिक्स हर्ब वगैरे असेल ना किंवा ओरिगॅनो वगैरे ते टाकलं तरी चालेल। आपण मी एक अर्धा चमचा टाकलाय। थोडं चिली फ्लेक्स आहे, हे टाकूया। इथे मी थोडं विनेगर टाकते, अर्धा चमचा विनेगर टाकलं। तसेच सोया सॉस आहे, हा पण आपण टाकून घेऊया। आणि टोमॅटो केचप आहे, हे 1 चमचा टाकते मी। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तसं इथे थोडं ऑरिगॅनो आहे, हे टाकून घेते मी। कोथिंबीर टाकूया। आणि इथे मी थोडं कांद्याची पात आहे, ही टाकून घेतली। आणि इथे वरून मीठ टाकायचं। ते ना 2 मिनिटं झाले, आपण इथे भाज्या छान गरम करून घेतलेल्या आहेत। आणि सगळ्यात लास्टला मी इथे आपले नूडल्स असतात ना ते मी बॉईल करून घेतलेले आहेत, ते आपण टाकून घेऊ। ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर टाकायचे नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण टाकल्यावर आहे ना लहान मुलं पण खूप छान आवडीने खातात। पैसे टाकलेत मी। इथे मी शेजवान चटणी आहे, ही मी घरीच केलेली आहे, ती टाकून घेते।
ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर ही नसेल तर तुम्ही रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस असं टाकलं तरी चालेल. इथे 2-3 मिनटं झाली आहे. आपण आहे ना छान भाजी शिजवून घेतलेली आहे. तिला काही जास्त नाही शिजवायची. इथे गॅस बंद करून टाकणार आहे मी. इथे गॅस बंद केला ना की वरून कोथिंबीर आणि कांद्याची पात आहे, ती पण आपण टाकून घेऊया. इथे आपलं स्टफिंग पण झालेलं आहे. आता आपण पॉकेट बनवूया. इथे हे पीठ आहे ना जरा अजून मळून घ्यायचं थोडं आणि याचे ना छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचेत. आपण पॉकेट्स आहेत ना अगदी छोट्या साईजचे बनवणार आहोत. अगदी मोठे चांगले पण नाही दिसत. हे बघा, असे छोटे छोटे गोळे आधी बनवून घेऊया आपण. खूप जाड पण नाही झाले पाहिजे आणि खूप पातळ पण नाही झाले पाहिजे. इथे मी ना गोळे बनवून घेतलेत. आता आपण इथे पॉकेट्स लाटून घेऊया. बघू शकता हे असे या साईडचे मी बनवून घेते सगळे. मी इथे ना सगळे पॉकेट्स लाटून घेतलेले आहेत. आता आपण हे ना हे गरम तव्यावर हे ठेवून घेऊया. इथे एका वेळी माझे 3च राहत आहेत. हे पॉकेट आहे ना हे असं दाबून दाबून फुगवून घ्यायचंय आणि छान ते फुगलं जातं. इथे तुम्ही पॉकेटला ना तेल, तूप, बटर काही लावू शकता किंवा नाही लावलं ना तरी चालेल. मी काही पॉकेट आहेत ना त्यांना काहीच लावणार नाहीये आणि काही यांना ना थोडंसं तेल लावून घेणार आहे. इथे तुम्ही एक एक पण गरम करू शकता किंवा असे 2-2, 3-3 ठेवून सुद्धा गरम करू शकता. काय होतं मध्ये ना जरा गरम जास्त लागतं ना, त्यामुळे मध्ये तुम्ही असं घेऊन ते गरम केलं ना की ते छान फुगतं. हे बघा, बघू शकता मस्त तो टम्म फुगतो सगळीकडनं. हे तवा जास्त गरम असल्यामुळे ना ते असं छान फुगतं. साईडला असल्यामुळे ते इथे साईडला ठेवलं ना की ते फुगत नाही. इथे ना सगळे आपले पॉकेट्स झालेले आहेत. इथे ना हे सगळे पॉकेट्स आहेत ना असे ओपन करून घ्यायचे. पूर्ण ओपन नाही करायचे. आपल्याला स्टफिंग भरता येईल एवढंच फक्त ओपन करायचंय. प्रकारे ना मी हे सर्व स्टफिंग आहे ना भरून घेते. आधी मी ना हे सगळे तोंड ओपन करून घेतलेले आहेत. आरामात ओपन होतात, फक्त हळूहळू जरा करायचं. आपण नेहमीच भाजी चपाती खातो, हेही भाजी चपाती सारखंच आहे. उलट सगळ्याच भाज्या जातात पोटात आणि काहीतरी वेगळं. आपण हे सगळे पॉकेट्स आहेत ना हे भरून घेऊया. इथे ना बघू शकता मी सगळे ना पॉकेट्स भरून घेतलेले आहेत. आता ह्याच्यावर आहे ना आणि एक तर मी हे अशा प्रकारे भरले आणि दुसरं म्हणजे मी हे अशा प्रकारे पण भरले. डायरेक्ट हाफ करायचं आणि त्याच्यामध्ये हे असं भरायचं, तेही खूप छान लागतं. 2 प्रकार इथे मी दाखवलेले आहेत. मेयोनीज आहे, त्याच्यात थोडंसं केचप टाकलंय मी. थोडं असं डेकोरेट केलं की अजून छान लागतं. आणि हे सुद्धा पॉकेट्स तुम्ही असे हे करू शकता. इथे थोडं वरून मी कांद्याची पात आहे थोडी थोडी ती टाकून घेते. आणि इथे ऑप्शनल आहे, मी इथे चीज टाकणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल किंवा वरून पनीर किसून टाकलं ना तरी चालेल. टोमॅटो सॉस किंवा असंही खाल्लं तरी चालेल. इथे ना आपलं व्हेज चायनीज पॉकेट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप छान लागतं, टेस्टी लागतं. जरा काहीतरी वेगळं, चपाती भाजीच झालं पण जरा वेगळ्या पद्धतीने. लहान मुलं पण आवडीने खातात. तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा कोण पाहुणे आले तर त्याच्यासाठी करू शकता. मुलांची पार्टी असते तुम्ही त्याच्यावर तेव्हा सुद्धा करू शकता. किंवा आपल्या स्वतःच्या मैत्रिणी येतात त्यांनाही काहीतरी वेगळं, तर नक्की करून बघा. खूप छान होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा.
दिसतं की नाही टेम्पटिंग एकदम मस्त. चवीला पण ते तसंच सुंदर लागतं एकदम. नक्की ट्राय करा. बाय.